संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी कडून तपासाला वेग। आज पुन्हा वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी। सीआयडी कडून अनेक कॉल रेकॉर्डिंगची तपासणी, तर बॉडीगार्डचे फोन जप्त। पुण्यात सदाशिव पेठेत एका भिंतीला हिरवा रंग देत फुलं चढवल्याची धक्कादायक घटना, तर खासदार मेधा कुलकर्णींनी घटनास्थळी धाव घेत भिंती भगव्या रंगाने रंगवल्या। भिंतीवर लावलेल्या रंगावरून वादाची शक्यता। कोरेगाव भीमा विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी ज्यादा बसेसचं नियोजन। अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलचा निर्णय। नवी मुंबई विमानतळावर उतरणार इंडिगोचं पहिलं विमान। प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानातून सुरक्षा प्राधिकरणाचे अधिकारी करणार तपासणी। खराब हवामानामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला। शहरातील हवेचा निर्देशांक 159 वर। अति खराब श्रेणीमध्ये हवेची गणना। सिडकोच्या लॉटरीला मोठा प्रतिसाद। 26,000 घरांच्या किमती उद्या समजणार। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यात नवा ट्विस्ट। आरोपीकडून लेटर बॉम्ब टाकत बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच घोटाळा केल्याचा दावा। महाराष्ट्रातून डाळिंबाची 22,000 टन निर्यात। निर्यातीत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर। आणि दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान क्रॅश। धावपट्टीवरून टेक ऑफ करताच विमान कोसळलं। दुर्घटनेत 23 प्रवाशांचा मृत्यू। बातमीपत्राच्या सुरुवातीला आता एक मोठी बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीनं तपासाचा फास आवळलाय। आज पुन्हा वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी होणार आहे। यासाठी त्यांना बीडला बोलावण्यात आलेले आहे। सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत। अनेक कॉल रेकॉर्डची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे, तर कराडच्या बॉडीगार्डचे फोन देखील जप्त करण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली हे अपडेट। सीआयडीनं आता तपासाचा फास आवळलेला आहे। आज पुन्हा वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी होणार असल्याचं पाहायला मिळतंय। यासाठी त्यांना बीडला बोलावण्यात आलेलं आहे। सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत। अनेक कॉल रेकॉर्ड्सची देखील पोलिसांकडून सध्या तपासणी सुरू आहे आणि कराडच्या बॉडीगार्डचे फोन देखील जप्त करण्यात आलेले आहेत। वाल्मिक कराड याच्या पत्नीची आज चौकशी केली जाणार आहे आणि काही दृश्य देखील आपण पाहतोय। वाल्मिक कराड यांच्या पत्नींना बोलावण्यात आलेलं आहे। बीडला त्यांना बोलावण्यात आलंय। सीआयडीची 3 पथकं तिथे पोहोचली आहेत आणि या प्रकरणाचा तपास ते करतायत।